9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुन्हा प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी यूसीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। वार्ड क्रमांक 3 मध्ये आता विदर्भ न्यूजची चमू येऊन ठेपलेली आहे आणि वार्ड क्रमांक 3 च्या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। मावशी, जे घरकुल सँक्शन झालं होतं त्या घरकुलाचं पुढे काय झालं? त्याने देतो म्हणाले, देऊन नाही राहिले। काय तिथं गेले की तहसीलला जा, ते काय तर गावठाण्या कागद आणा असे म्हणते। त्याने देऊन नाही राहिले आमचे घर। तुम्हाला मंजूर झाल्याचा कागद दिला होता? मंजूर झाल्याला दिला। पुढे बांधकामासाठी काही दिलं नाही? काही कोणता निधी वगैरे दिलेला आजपर्यंत नाही। तुम्हाला काय वाटते, तुमचा आता 21 डिसेंबरला निवडणुका होऊ घातलेल्या त्या अनुषंगाने तुम्हाला अद्यापर्यंत घरकुलाची तुमची समस्या काय आहे? शिवाय हा भाग जंगलाचा भाग आहे, इथून येणारे प्राणी आहेत, त्याच्यासाठी शासन काही करून राहिलं की नाही करून राहिलं? काहीच नाही। काय आहे आमच्या इकडं? काहीच नाही ना आमच्या इकडं। आमचे घर एक लात मारले तर खाली चालले। घरकुल मिळालाय तुम्हाला? नाही। तुम्हालाही नाही मिळाला? नाही। तुम्हाला घरकुल, तुमची जागा तुमची स्वतःची आहे? हो स्वतःचीच आहे। तरी तुम्हाला घरकुल नाही मिळालं अजूनपर्यंत? नाल्याचं बांधकाम झालंय का तुमच्याकडे? नाही। नाल्याचं बांधकाम नाही झालं? तुमचं काय आहे? तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे का? नाही। काय तुमची जागा स्वतःची आहे? हो, सगळं एक लात मारली की पडून जाते आमच्या घर। लहान लहान लेकर आहे आमचे। पाणी जो रस्त्यावरचं पाणी येते घरात जाते, पूर्ण घरात जाते। त्याच्यासाठी कोणता तुमचा नगरसेवक कोण आहे? ते आता निवडून आलं ते। तुम्हाला काय समस्या आहे? आमचा बी घरकुलचा प्रॉब्लेम आहे। तुम्हाला घर भेटले नाही घरकुल आतापर्यंत। आम्ही एवढ्या वर्षापासून वाट पाहत आहोत। आम्हाला कमीत कमी आता 20-25 वर्ष व्हायला या जागेवर आम्ही। आम्हाला कशातच काही नाही, घरकुल नाही मिळालं। मावशी, तुला मिळालं? पैसे भेटले का? बांधकाम झालं का? बर, वार्ड मध्ये राहता, तुम्हाला काय समस्या आहे? आमची समस्या फक्त हे साफसफाई जास्त करत नाही, तर गवत इकडे वाढलेलं आहे। त्या जंगलातले प्राणी येते तर त्याला अर्ज देऊन सुद्धा बरेच लोकांना घरकुल नाही आली आमच्या इकडे। डुकराचे खांडे यायच्या तेव्हा 1 नंबर वार्डातले असे ते ठेके डुकरा असे पूर्ण या वार्डात पूर्ण असे कवा फाडतील लेकरायला काही सांगता येत नाही। साफसफाई नाही जास्त म्हणलं तर। आणि जे या लोकांचे जे घरकुल आले हे समजा हे गायरान जमीन आहे असे तसे त्याला ते कारणे दाखवत आहे। गावठाणा द्या असे काही गावठाणे, त्याच्यामुळे त्याचे घरकुल रोखलेले आहेत। आणि या वार्डातली बहुत समस्या साफसफाई नाही, रात्रीच्या काढा येते, एकूण काही बांधगड नाही टाकलेला, काही नाही जंगलाच्या वर। वास्तविक पाहता वन विभागाचं कार्यालय सुद्धा वार्ड क्रमांक 3 मध्येच येते, परंतु वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष या वार्डकडे सुद्धा दिसून येत आहे। जसे माहूरच्या चौबाजूनी संपूर्ण जंगल व्यापलेले असल्यामुळे जंगली प्राण्यांचा हैदोस हा गावकऱ्यांना नेहमी होत असतो। या भागामध्ये वन्य
वन्य प्राण्यांचा सुद्धा बऱ्याच प्रमाणात हैदोस आहे. जंगली डुकरे, अस्वले इत्यादींचा हैदोस या ठिकाणी दिसून येतो. मात्र वन रक्षक आणि वन विभागाचे असलेले अक्षम्य दुर्लक्ष हे सुद्धा या वॉर्डमध्ये पाहायला मिळत आहे.